कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, हॅलो, कोण बोलताय? मी अक्षरा बोलतेय। हा अक्षरा बोलतेय। हा, अक्षदा बोला। मला तुमच्याशी नाही बोलायचं। मग कोणाशी बोलायचंय? मला अधिपतींशी बोलायचंय। त्यांना फोन द्या प्लीज। तुमच्याकडं त्यांचा मोबाईल नंबर आहे ना? व माझ्या फोनवरून त्यांचा नंबर लागत नाहीये, म्हणून मी इकडे फोन केलाय। त्यांना बोलवा, लवकर बोलवा। लागत नाही? मग समजून जा की तुम्ही काय ते। काय? तेच की त्यांना काय तुमच्याशी बोलायचं नाही। हे त्यांनी मला सांगू दे, तुम्ही नका सांगू। मला बोलायचंय हो त्यांच्याशी, लवकर बोलायचं। तुम्ही प्लीज बोलवा त्यांना। तुमचे निरोप पोचवायला आम्ही काही रिकामा नाही। अहो पण मला महत्वाचं बोलायचंय त्यांच्याशी, तुम्ही बोलवा ना तुम्ही प्लीज। तर ते मला भेटले होते, मला म्हटले की बोलायचं महत्वाचं, आणि आज असं केलंय। काय केलं त्यांनी? नोटीस पाठवलीये डिवोर्सची, आणि मला ती नोटीस मान्य नाहीये। आत्ता जेवढी ऑर्डर दिल्या ना तेवढाच माल पाठवून द्या। पुढचं नंतर मीटिंगला बघू। ठीक आहे सर। ओ पालशेतकर, संध्याकाळपर्यंत तो टेम्पो येईल मालाचा, तेवढा सवन उतरून घ्या नीट। हा, मागच्या वेळेसारखा हलगर्जीपणा करू नका, समजलं ना? जेवलायचा ना? आता तंत्री लागल्यावर काय करायला मग? काय बाबा, हे तुझ्यासाठी। बघ की काय तर असेल फॅक्टरीचं, आणि एकदा टेम्पो आला की मला फोन करा। चालेल। अरे पर्सनल आहे, मी कसं बघणार? आणि सोपान म्हणाला वकील साहेब देऊन गेलेत। असं मग उघडून बघ की काय तर कामात असेल। बघ की बघ, कुठे वेळ घालवतोस? तुझं पर्सनल आहे, मी कसं? आता काय पर्सनल राहिलं बाबा आमचं तुमच्यापासून लपवून? का नाटकं करताय? उघडा। हो जयप्रकाश, ती सांगलीची ऑर्डर डिस्पॅच करायच्या आधी तुम्ही स्वतः चेक करून घ्या बरं काय? मागच्या वेळेसारखं नको, ओके नो? झालं का नाही? काय आहे? डिवोर्स पेपर्स। शिवानी वहिनी एवढा वैतागला का तुला? चांगलाय चांगलाय, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दिवस घेऊन टाका। चल मी ऑफिस मध्ये। अक्षरा वहिनीने तुझ्यासाठी पाठवलेत। अडग्या, काहीतरी वेगळं असेल, तू काहीतरी भलतच वाचत असशील। दुसऱ्या कुणाचं तर असेल, आपल्या ऍड्रेसवर चुकून आला असेल, त्या सोपानला सांग कुणाचं होतं त्याला देऊन टाक म्हणाव। नाही, ह्याच्यावर अक्षरा वहिनीची सही आहे। नाही नाही, हे शक्य नाही। तू फोन लाव, मास्तरीन मैंने फोन लाव। लागला का फोन? लागला का? वहिनींचा फोन बिझी आहे। परत लाव। नाही, मला माहितीये अधिपती माझ्याशी असं वागू शकत नाहीत। मला मान्यच नाहीये हे। अहो काय म्हणताय तुम्ही? असं करू शकत नाही म्हणून केलं की त्यांनी पाठवली की नोटीस? खोटं आहे हो, हे खोटं आहे। हे बघा, तुम्ही अगदी बेबीच्या देठापासून जरी वरडलात तरी काळ्याचं पांढरं कसं काय करणार हो तुम्ही? हे बघा, मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये। तुम्ही अधिपतींना फोन द्या प्लीज। ओ जरा थंड घ्या, अशा ऑर्डरी सोडायच्या नाही। आम्ही कोण आहे ते ठाव आहे ना हो तुम्हाला? भुवनेश्वरी, तुमची मैत्रीण नाही का मोलकरीण नाही? सॉरी हा, आता कसं? मॅडम, प्लीज प्लीज अधिपतींना फोन द्या। माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, प्लीज। तो सोडवला की आम्ही। म्हणजे एवढं कळत नाही होय तुम्हाला? एवढ्या शिकल्या सवरलेल्या आहे ना हो तुम्ही? तुम्हाला काडी मोडाची नोटीस आली, आता काडी मोड म्हणजे काय तुम्हाला ठाव आहे ना? व आता काडी मोडाची नोटीस आली म्हणजे काडी मोड होतो हे कळतं ना हो तुम्हाला? मला मान्यच नाहीये हे। हो,
तुम्ही मान्य करा नाही तर नका करू. तुम्हाला इथं नांदवायचं नाही एवढं कर. हे तुमचं म्हणणं असू शकतं, अधिपतींचं नाही. सुंब जळला तरी पीळ काही सुटत नाही. मी ओळखते अधिपतींना, ते असं नाही करणार. पण आम्ही काय करू शकतोय हे कळलं नव्ह तुम्हाला? म्हणजे हे तुम्ही केलंय ना? हे तुम्ही केलंय ना? कोण बिझी लागतोय? कटकर त्यांच्या बाबांना आईला इराताईला नाही हो नाही, आम्ही असलं काय बी केलेलं नाही. कसं आहे, नवरा बायको मध्ये तिसऱ्या माणसानं पडू नये हे चांगलंच ठाव आहे आम्हाला. असं कशाला करू आम्ही? काय होत, आपण दुसऱ्याचा संसार मोडायला गेलो की ते आपल्यावरच येतं असं आमची आई म्हणत्या. मग आम्ही कशाला करू असं? हा, तुम्ही जरा विचार करून बघा हो, तुमच्याकडनं असं काही झालंय का हो? हा, तुम्ही कधी कुणाचा संसार मोडलाय काय? हा, कारण कसं आहे, आपण जी काही पाप करतो ती हितच फेडायला लागतात. आणि मला हे मान्य नाहीये. तुम्हाला मान्य नाही तर तुम्ही कोर्टात जावा, अपील करा, आपण भांडत राहू काय. पण संसार मोडला तो मोडला काय. बरं आता झालं असेल तुमचं तर ठेवा फोन, आम्हाला बाकीची कामं आहेत. हल हिरा फोन नाही उचलत आहे. तू कटकर, मी बघतो थांब. खोटं बोलतायत सगळे. खोटं बोलतायत सगळे. हो रे. अक्षु नको गरडू नकोस ग. अक्षु, अक्षरा रडू नकोस का ग. हॅलो, हा बोला जीजू. काय काय बोला आता, काय बोलायला काय ठेवलंच नाही की तुम्ही. म्हणजे अहो, माझ्यावर का चिडताय तुम्ही? मी काय केलंय? म्हणजे जणू काय तुम्हाला माहितच नाही होय नाही. ताईने काय केलंय? खोटं बोलू नका. काडी मोडची नोटीस पाठवली की त्यांनी. काय? काडी मोडची नोटीस? म्हणजे डिवोर्स? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.